पाटलांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। आज मनपा आयुक्तांना निवेदन दिले, आपली काय मागणी आहे? प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता नवीन रस्त्याची कामं झालीत काही सिमेंटचे। त्याच्यामध्ये जे साईडने नाले आहेत ते काही जागी 8 फुटाचे आहेत, काही जागी 3 फुटाचे आहेत आणि छोटे नाले असल्यामुळं प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही बघत आहोत की रस्त्याला नदीचं स्वरूप येतं आणि त्याच्यामुळं साप असतील, इंचू असतील असे जहरीले प्राणी तिथं येतात आणि इजा पोचवतात। मच्छर, सगळे रोगराई तिकडे पसरते। तिकडे कुठल्याही महापालिका प्रशासनाचं आतापर्यंत लक्ष जात नाही। म्हणून आम्ही महापालिका प्रशासनाला ही मागणी करत आहोत की त्या एरियामध्ये जी गटारीची उंची आहे आणि रुंदी आहे ती आम्हाला गटारीचं काम करून देण्यात यावं। तर बोरवले साहेबांनी आम्हाला सकारात्मकता दर्शवली आहे की तिथं जो काही नाल्याला खर्च येईल तो महापालिका नाला तो बांधून देईल। आम्ही सोनीनगरमध्ये राहतो, आम्हाला साफसफाई पाहिजे नाल्याची, आमच्या घराकडे पाणी येतं अशी मागणी आहे नगरपालिकेकडे। आम्ही टॅक्स वगैरे आज काय मागणी आहे? मी सूर्यनगरचा रहिवासी आहेत आणि त्या सूर्यनगर भागामध्ये आजही गटारी नाहीत आणि गटारी नसल्यामुळे तो जो सांडपाण्याचा जो निचरा असतो तो सांडपाण्याचा एका ओपन स्पेसमध्ये थांबतो आणि तो ओपन स्पेस थांबल्यानंतर तिथं मोठाच नाला आहे आणि तो नाला इतका वाहतो की लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहेत आणि त्या संदर्भात प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। त्या संदर्भात त्यांना जागे करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय श्री जमील देशपांडेजी, श्रीकृष्ण मेंगडे साहेब आणि सगळं सोनीनगरातले रहिवासी यांनी सगळ्यांनी निवेदन दिलेले आहेत। आणि त्या भागामध्ये एक मोठी समस्या ही आहे की तिथं पथदिवे म्हणजे काही चालू आहे काही बंद आहे, तर पथदिवे नसल्यामुळे अंधार असल्यामुळे ते 2 ते 3 घरफोडी झालेल्या आहेत, लाखोंचा लंपास झालेला आहे। तर अंधार असल्या कारणाने महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर विद्युत पोल नवीन उभे करून तिथे पथदिवे लावण्यात यावे अशी आमची मागणी आहे।